आणि आता तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा भरत गोगावले हे आघाडीवर असल्याचं सध्या बघायला मिळतंय। महाड अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ भरत गोगावले यांच्यासाठी। रायगडमधून भरत गोगावले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात आणि यंदा सुद्धा आपण जर बघितलं तर या ठिकाणी महाड या मतदारसंघातून भरत गोगावले तब्बल 2,500 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय। तर नवाब मलिक हे मानखुर्दमधून आता तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा पिछाडीवरच असल्याचं बघायला मिळतंय। याआधी आपण बघितलं तर दुसऱ्या फेरीमध्ये नवाब मलिक हे पिछाडीवर होते आणि आता देखील मानखुर्दमधून ते पिछाडीवर आहे। एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं कळतंय। ही या क्षणाची मोठी बातमी। नवाब मलिक मानखुर्दमधून पिछाडीवर असल्याची ही या क्षणाची अपडेट। तर सपाचे अबू आझमी 878 मतांनी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। अबू आझमी यांनी मानखुर्दमध्ये आपली संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लागलेली होती, मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला होता आणि ते आता या ठिकाणी आघाडीवर आहे। तर मलिक बाप लेक पिछाडीवर दिसतायत। तर सध्याचं आपण आत्ताचं हे संपूर्ण राज्याचं चित्र बघतोय, ज्या चित्रामध्ये आपण पाहू शकतोय की सध्या भाजप नेमकी किती जागेवरती आहे हे सुद्धा आपण या चित्राच्या माध्यमातून बघू शकतोय। यामध्ये जर आपण बघितलं तर तब्बल 61 ठिकाणेचं आपण दृश्य बघतोय। 61 ठिकाणी यावेळेस